दरम्यान नवी मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात रस्ते जलमय झाल्याची बातमी समोर येते। नवी मुंबई शहरात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। एपीएमसी मार्केट परिसरात रस्ते जलमय झालेले पाहायला मिळतात। अनेक सखल भागात पाणी साचलंय। नागरिकांना त्यामुळे अधिक काळजीपूर्वक रस्त्यावरून प्रवास करावा लागतो। परतीच्या पावसानं जातानाही तडाखा दिला असंच म्हणावं लागेल। जून मध्ये आलेला पावसाचा पहिला जोर असेल तेव्हा पडलेलं होर्डिंग आपल्याला आठवत असेल। त्यानंतर अनेक घटना घडल्या आणि आता परतीच्याही पावसानं जोरदार आपली उपस्थिती जाणून दिली। नवी मुंबईतील तुर्भे परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचलेले। अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान मात्र झाले। नवी मुंबईच्या सखल भागात पावसाचं पाणी साचल्याच्या अनेक ठिकाणच्या घटना समोर येत आहेत। तुर्भे नाका हायवे रोडवर साचलेल्या पाण्याची ही दृश्य आहेत। आपण काही वेळापूर्वीची दृश्य पाहतो। पाऊस असाच सुरू राहिल्यास वाहतुकीत अडथळ्याची तर शक्यता असेलच, मात्र रात्री खास करून सखल भागात राहणाऱ्या आपल्या नागरिकांना अधिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। नवी मुंबईच्या सखल भागात साचलेले पाणी। तुर्भे हायवे नाका या परिसरातली ही काही वेळापूर्वीची दृश्य, मात्र अजूनही चित्र फारसं बदललेलं नाही। नवी मुंबई या भागामध्ये पाणी साचलेले। मगाशीच आपल्याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये यासाठी उद्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत। सुट्टीचा आदेश देण्यात आलेला आहे आणि नवी मुंबई आणि अन्य परिसरातील आढावा घेण्यात येतो। त्याचप्रमाणे साकीनाका मेट्रो स्टेशन खाली पाणी साचल्याची बातमी आता समोर येते। पाण्याने भरलेला आहे, एकही गाडी पुढे जात नाहीये, तुम्ही बघू शकता। साकीनाक्यातली ही मोबाईलद्वारे चित्रित करण्यात आलेली दृश्य साकीनाका परिसरातली। साकीनाका मेट्रो स्टेशन खाली सुद्धा पाणी साचलेलं आहे। आणि अशीच काहीशी परिस्थिती पुण्यातही पाहायला मिळते, कारण परतीच्या पावसानं पुण्यालाही जोरदार झोडपलेलं आहे। पुण्यामध्ये सुद्धा सलग पाऊस आज सुरू होता असं पाहायला मिळालं आणि त्यामुळे पुण्यात काहीशी पूरसदृश परिस्थिती तयार होते की काय असं चित्र आहे। खडकवासला धरणातून 6743 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पुणे स्टेशन आणि ससून हॉस्पिटल परिसरात त्यामुळे पाणी साचलेलं आहे। अनेक गाड्या पाण्यात बंद पडल्या। त्यातच उद्या पंतप्रधान मोदींच्या सभेवरही पावसाचा तासावट पाहायला मिळतोय। पुण्यातल्या एसपी कॉलेजच्या प्रांगणात मैदानात ही सभा होणं अपेक्षित आहे। पुण्यातल्या काही भागात कसं पाणी साचलेलं आहे त्याची दृश्य। वाढतं नागरीकरण आणि अनिर्बंध आणि नियोजन रहित अशा प्रकारे बांधण्यात आलेल्या इमारती यामुळे पुण्यातला विशेषतः सखल भागातला परिसर, पेठांचा परिसर किंवा त्याच्या पलीकडे नदीच्या जवळ असलेला परिसर या ठिकाणी ही स्थिती पाहायला मिळते। ही पुण्यातली दृश्य सुद्धा आपण पाहतोय। पुण्यातली ही दुपारच्या सुमारास, संध्याकाळच्या सुमारास घेतलेली ही दृश्य आहे।